नमस्कार मित्रांनो, कसे आहात? खुश आहात ना? खुश असलंच पाहिजे. मित्रांनो, आपण माझ्या अनेक व्हिडिओजना अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद पाठीमागे दिलेला आहे आणि अजूनही जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर प्लीज कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा आणि जे काही चॅनल आहे त्याला शेअर करा. मित्रांनो, काल चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान एक महत्त्वाची मॅच झाली. खरं तर ही मॅच पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाची होती. आपल्याला आणखी एक चान्स होता. आपली एक मॅच न्यूझीलंड विरुद्ध बाकी होती, पण पाकिस्तान डू ऑर डाय या पोझिशनमध्ये होती आणि पाकिस्तानच्या जे काही एकंदर त्यांचे तिथे मीडिया आहे किंवा काय आहे, त्यांनी भारताविरुद्ध जिंकण्यासाठी अनेक प्रकारच्या पाकिस्तानच्या सगळ्या खेळाडूंना सपोर्ट केला आणि पाकिस्तानचे जे पंतप्रधान आहेत त्यांनीसुद्धा भारतीय संघाला इकडे हरवा अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये आपला संघ बांगलादेश विरुद्ध जिंकल्यानंतर आपल्या खेळाडूंनी कुठेही कसल्याही प्रकारचं स्टेटमेंट दिलं नाही. पाकिस्तानमध्ये सारखं चालू असतं आणि ती त्यांची जी सुरुवात आहे, म्हणजे मला वाटतं की शोएब अख्तर, वसीम अक्रम, शाहिद आफ्रिदी, म्हणजे हा जो काही यांचा हे जे जुने खेळाडू आहे, अगदी त्या काळापासून पाकिस्तानचे जे प्लेयर्स असतात ते मॅच अगोदर बोलत असतात आणि आपल्या इंडियन टीमचे जे काही प्लेयर आहे ते कुठेही पत्रकार परिषदेमध्ये असं काही वक्तव्य वगैरे करत नाहीत किंवा कमिटमेंट करत नाहीत. ते आपल्या खेळावर फोकस करतात, जसं की काल आपल्या टीमने ते दाखवून दिलं. अपेक्षेप्रमाणे पाकिस्ताननं टॉस जिंकून प्रथम बॅटिंग घेतली. अशा परिस्थितीमध्ये त्यांना हे करायचं होतं की किमान 280 ते 300 धावा धावफलकावर ठेवायच्या आणि भारतीय बॅट्समनना प्रेशरमध्ये आणायचं. पण त्यांची सुरुवात ऑलरेडी 4-5 ओव्हर्समध्ये बरी होती असं माझं मत आहे, कारण बाबर आझम आणि इमाम उलग 4-5 ओव्हर्स त्याने आपल्याला विकेट्स दिली नाही आणि त्या परिस्थितीमध्ये जवळपास 25-30 धावा त्यांनी केल्या होत्या. पण बाबर आझमला आवाजावी महत्त्व देणं हे पाकिस्तानचे जे प्रेक्षक आहेत किंवा पाकिस्तान मीडिया आहे त्यांनी त्याला किंग म्हणून संबोधलेलं आहे. त्या पद्धतीचा तो प्लेयर मला तरी वाटत नाही, कारण बऱ्याच वेळा तो महत्त्वाच्या मॅचमध्ये कच खातो आणि तो बाद होतो. हार्दिक पांड्यानं अतिशय शांत डोकं ठेवून, भले त्याच्या अगोदरच्या ओव्हर्समध्ये त्याला 1-2 चौकार मारले होते, त्या अगोदरच्याही आऊट होण्यापूर्वीच्या बॉललाही त्याला चौकार मारला होता, पण त्याने अतिशय शांत डोकं ठेवून त्याला तो बॉल टाकला आणि जो बॉल होता तो ऑफस्टंपच्या बाहेर होता. तो समजून आला नाही बाबर आझमला आणि त्याने के.एल. राहुलकडे कॅच दिला. त्याच्यानंतर आपलं फिल्डिंग जे काही स्तर आहे तो उंचावलेला आहे, हा आपण अनेक वेळा बघितलेला आहे. रवींद्र जडेजा असतील किंवा अक्षर पटेल असेल, रोहित शर्मा असेल, विराट कोहली असेल, अगदी झोकून देतात बॉलवर आणि त्याच पद्धतीने इमामला रनआउट केलं अक्षर पटेलनं. 2 बाद 47 अशी धावसंख्या झाल्यानंतर त्यांचा कॅप्टन रिझवान बॅटिंगला आला. बॅटिंगला आल्यानंतर त्याच्या मनात त्याची जी पॉईंट ऑफ व्ह्यू असेल, जो काही असेल, असं वाटत होतं की त्याने विकेट द्यायची नाही आहे त्याला आणि विकेट न देता धावा करायच्या आहे. पण पाकिस्तान येथेच गोंधळ झाला, कारण त्यांच्या प्रत्येक ओव्हरमध्ये 2 किंवा 3च्या वर धावा त्यांना निघत नव्हत्या आणि 25 ओव्हर झाल्यानंतर पाकिस्तानचं शतक बोर्डावर लागलं. 100 धावा 25 ओव्हर. अशा परिस्थितीत त्यांना धावफलक वाढवायची गरज होती. सौद शकील आणि रिझवाननं जरी 100 धावांची पार्टनरशिप केली, परंतु ती पार्टनरशिप त्यांना मॅचमध्ये पूर्णपणे घेऊन गेली असं म्हणता येत नव्हतं, कारण भारतीय बॉलर्सनी त्या परिस्थितीत विकेट मिळत नसताना टिच्चून बॉलिंग केली. त्यांना अधिक धावा दिल्या नाही, त्यांना चौकार दिले नाही, त्यांना षटकार दिले नाही. याच्यामुळे पाकिस्तानवर जो प्रेशर होता तो याचा होता की धावफलक त्यांना सरस ठेवणं गरजेचं होतं. त्याही परिस्थितीत 2-3 विकेट्स त्यांनी गमावल्या. सौद शकील बाद झाला, रिझवान बाद झाला आणि मग पाकिस्तानची जी खालची फळी आहे ती काही तेवढी दर्जेदार नाही आणि अशा परिस्थितीत 240 धावा. खरं तर पाकिस्तानचा कॅप्टन रिझवाननं सांगितलं की आम्ही 280चा प्लॅन केलेला होता. आता 280चा प्लॅन केल्यानंतर कशा पद्धतीने बॅटिंग केली पाहिजे हे त्यांना कोणी सांगण्याची गरज आहे आणि ती त्यांच्या बॅटिंग लाईनअपवरून किंवा त्यांचा जो फोकस होता खेळण्याचा तो नव्हता.
भारतीय आपले जे बॉलर्स होते, शमी होता, अक्षर पटेल होता, रवींद्र जडेजा होता, हार्दिक पांड्या होता, यांनी ज्या पद्धतीची बॉलिंग केली त्यांनी पाकिस्तानच्या पूर्ण जे काही बॅट्समन होते त्यांना अगदीशी बांधून ठेवलं आणि ते बांधून ठेवल्यामुळे त्यांना उंचावून फटके मारता आले नाही आणि 240 धावांचं आव्हान. आपली बॅटिंग खरं तर रोहित शर्मा आणि शुभमन गिलने ज्या पद्धतीने बॅटिंग केली ते अपेक्षितच होतं, कारण आपण जो स्टार्ट आहे आपला तो पहिल्यापासून असा आहे आणि रोहित शर्माचा नैसर्गिक खेळ असतो. त्याने 20 धावा जरी केल्या असेल पण त्याने जो अप्रोच दाखवला होता की आम्ही तुमच्यावर आक्रमण करून या धावा करणार आहोत, आम्ही अतिशय शांत पद्धतीने खेळणार नाही, आणि हे एक प्लॅनिंग होतं. त्यानंतर रोहित शर्मा बाद झाला. शुभमन गिल आणि विराट कोहलीनं अतिशय शांतपणे सावध रीतीने जास्तही स्लो न खेळता आणि जास्त आक्रमक पण न होता या परिस्थितीत ओव्हर्सला किमान 4-5 धावा जे आपल्याला अपेक्षित रन रेट होतं हा स्कोअर चेस करण्यासाठी अतिशय व्यवस्थितपणे बॅटिंग केली. 100 धावांवर आपली दुसरी विकेट गेली, परंतु त्याच्यानंतर अय्यरनंसुद्धा सुरुवातीला अगदी जोरदार फटके मारले नाही. त्याने विराट कोहलीला एकेरी दुहेरी धावा घेत साथ देत राहिला आणि त्यानंतर जेव्हा असं वाटलं की 80-90 धावा शिल्लक राहिल्या आहे आणि मग कुठलाही प्रेशर नव्हता, काही धावगती, आपल्याला रन रेट ओव्हर्सला 4 ते 5 धावांची गरज होती आणि अशा परिस्थितीत मग श्रेयस अय्यरनं नंतर उंचावून फटके मारले. आणि विराट कोहली म्हणजे फॉर्म येण्यासाठी कोणती मॅच महत्त्वाची आहे तर याच्यापेक्षा कुठला दुसरा संघ असू शकत नाही, किंवा हा जो इव्हेंट आहे ICCचा इव्हेंट होता, ICCचं इव्हेंटच आहे, त्याच्यामध्ये त्याला तो फॉर्म मिळाला, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलपर्यंत आपण म्हणजे तो दरवाजात आपण जवळपास गेलेलो आहोत. कारण आता हे जरतरचे रिझल्ट असतील काय असतील, पण माझं स्पष्ट मत आहे की भारत सेमीफायनलमध्ये जाईल. पुढे यदाकदाचित आपल्याबरोबर सेमीफायनलला ऑस्ट्रेलिया येऊ शकेल किंवा साऊथ आफ्रिका येऊ शकेल. अजून आपली एक लीग मॅच बाकी आहे न्यूझीलंड विरुद्ध, परंतु त्या मॅचपर्यंत आपला हे फिक्सच आहे जवळपास आपण सेमीफायनलला गेलेलो आहोत. तर सेमीफायनललासुद्धा अशाच प्रकारचं प्लॅनिंगनं खेळ झाला पाहिजे. आणि आपल्याकडे 3 स्पिनर्स आहेत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, त्याचबरोबर कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती आहे, पण वरुण चक्रवर्तीला अजून संधी मिळालेली नाही. तर ही आपल्या बॉलरचं एक कौतुक करण्याचा हा दृष्टिकोन आहे की भलेही आपल्याला विकेट्स मिळत नाही ज्यावेळेस, तेव्हा भारतीय बॉलर्स हे अतिशय म्हणजे प्रेशर घेत नाही, ते त्यांच्या प्लॅनिंगने बॉलिंग करतात आणि त्यांच्या प्लॅनिंगने बॉलिंग करूनच समोरच्या खेळाडूंना चुका करायला भाग पडतात, फलंदाजांना विरुद्ध संघाच्या. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. आणि कालची मॅच जिंकली आणि विराट कोहलीचा तो लास्ट बॉलला जो त्याने म्हणजे अगदी 7.5 ओव्हर शिल्लक होत्या, परंतु त्या ओव्हरच्या 2 धावा आपल्याला जिंकायला बाकी असताना, विराटला 4 धावा बाकी असताना त्याने जो चौकार मारला तो खरंच प्रेक्षणीय होता. विराट कोहलीचं अनेक दिवसांपासून फॉर्म नव्हता, त्याच्या सेंचुरीज नाही, अशा परिस्थितीत ती सेंचुरी आपल्याला काल मिळाली. आणि विराट आणि रोहित शर्मा या दोघांनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कशासाठी खेळत आहेत हे आपण दिसून येत आहे. आणि निश्चितपणे भारतीय संघ ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकावी यासाठी आपल्या भारतीय प्रेक्षकांनी त्यांना निश्चित सपोर्ट केला पाहिजे, एवढंच मला सांगायचं आहे. आणि काल पाकिस्तानला आपण जे ICCचं इव्हेंट असतं त्याच्यामध्ये निश्चित हरवतो, मागे अनेक मॅचेसमध्ये पण आपण हरवलेलं आहे. निश्चित भारतीय संघाला सपोर्ट करा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडलेला असेल तर प्लीज याला लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, आणि पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.